खेळाडू जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने आतापर्यंत हा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि पाहूया या शेवटच्या टप्प्यावर त्या शर्यतीला नेमकं जिंकते कोण. चढाओढ आहे, घोडदौड आहे आणि आता या शेवटच्या मोक्याच्या सामन्यामध्ये जिंकून त्या ट्रॉफीकडे कोणत्या कॅप्टनचे हात जवळ येत आहेत ते आपण पाहणार आहोत. चला जास्त वेळ न घेता मॅच ऑन करा. अक्षित नाईन, तुम्हाला पुढच्या डावात फलंदाजी करायची आहे, लक्षात असू द्या. रियाज आणि मार्बिक हे दोन फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर सेंडला आहेत रियाज, बॉलिंग ट्रॅकवर आहेत विशाल. आजच्या दिवसातला सर्वात महत्वाचा सामना, राऊंड विकेटनं पहिले षटक हाताळण्यासाठी विशाल सज्ज झालेला आहे. पहिला बॉल, राऊंड विकेट टू राईट हँडेड बॅटर. पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न होता, बॉल मागे सरकतोय, डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय, मिळते एक धाव. सुरुवात होते धाव फलकाची. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्स रियाजच्या वतीने पहिली धाव नोंदवली जाते. मागच्या सामन्यामध्ये मार्मिकला जास्त काही योगदान देता आलं नव्हतं. पाहूया अपेक्षा कॅप्टनची आहे की मार्मिक कडून चांगला खेळ पाहायला मिळावा. पाहूया तो मिळतोय का. पण एका बाजूला रियाज ज्यांनी मागच्या सामन्यात चांगला खेळ दिला होता. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून मार्मिक यांनी जर 3 षटकार खेचले तर समीर घरत यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस. ऑकवर्ड बॉडी पोझिशन, बॅटस्विंग मध्ये तितकी ताकद नाही झोकली, फक्त लूज बॅकलिपने हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता रियाजचा. दरम्यान हा ही धाव आहे की नाही त्याची तपासणी आपण करूया. धाव आहे की नाही, तर धाव नाहीये, बॉल काउंट होईल, कारण बॅट इन्व्हॉल्व नव्हती, त्याचमुळे धाव काही देता येणार नाही. आणि अंडरआर्म फ्रीस्टाईल क्रिकेटमध्ये लेग बाईज नाही आहेत, जशी सूचना आपण दिलेली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त 2 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल, राऊंड विकेटनं रियाजसाठी. यावेळेस कनेक्शन झालंय, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा दिशेनं. आउटफील्ड अनइव्हन आहे, 2 ला 3 मध्ये बदललंय सुद्धा या अगोदर. आणि आता थांबा, पंचांचा निर्णय नेमका काय येतोय पाहूया. दर्पण कळवतायत या धावा 4. चौकार येतोय, पहिला चौकार या पहिल्या षटकामध्ये फलंदाज रियाजच्या बॅटमधून. रियाज आता अटॅकिंग मोड मध्ये आलेला आहे, जे आवश्यक आहे. 24 चेंडूंचा एक डाव आणि या 24 चेंडूंमध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला बनवावे लागतात आणि तीच सुरुवात आता रियाजच्या वतीनं झालेली आहे. धावसंख्या 6. हो बॅटची टॉपेज प्रत्युत्तर विशालच्या वतीनं मिळतंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय, पहिला धक्का बसतोय तो म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्सला. रियाजचा खेळ संपला, विकेट जाते विशालच्या खात्यात. पहिला फलंदाज बाद झाला रियाज आणि आता धरम भुईर हे नवीन फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जिंकला होता, तो आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर साइडला दाखल होतोय. खर तर सर्वांवर तो विश्वास आहे कॅप्टनचा, पण कॉन्ट्रीब्यूट कोण करते त्यावर तो डाव अवलंबून असतो. मग तो फलंदाजीचा असू द्या किंवा गोलंदाजीचा असू द्या, विशालने ते आव्हान स्वीकारलं. पहिल्या 3 बॉलवर जेव्हा त्यांनी खर्च केल्या होत्या 6 धावा, अपेक्षा होते की फलंदाज रियाज काय आता थांबणार नाहीये, पण त्याला थांबवण्याचं काम केलेलं आहे गोलंदाज विशालने. आणि पहिल्याच षटक इव्हेंटफुल राहिलेले आहे दोन्ही संघांसाठी, ज्या षटकात एक चौकार सुद्धा आला, विकेटचा शोध सुद्धा विशालने घेतलेला आहे. जास्त डिग्रीने बॉल वळतोय टप्पा पडल्यानंतर, हार्ड ग्रिपिंगने हा चेंडू
हाताळला होता गोलंदाज विशालने. धावसंख्या 7 झाले. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आक्रमक फटक्याची निवड झाली, पण डी निवड चुकली आणि झेल सुद्धा सुटलेला आहे. डोक्याला लावायचं तेल जर हाताला लावलं तर मग कॅच कंप्लीट करता येत नाही. इतकाही कठीण झेल नव्हता. कोणाचा झेल सोडलाय तर मग तो झेल धरमचा सोडलेला आहे. आणि धरमचे करम काय असतात ते मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यासमोर धरमचा कॅच सोडणं महागात पडू शकते अक्षित 11ला. स्वतः विशाल गोलंदाज त्या ठिकाणी झेलसाठी सरसावले होते. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या 9 झालेली आहे. पहिलं षटक अजून काही संपलेलं नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. राऊंड विकेटना विशाल. स्ट्रायकर एंडला आहेत मार्मिक. मार्मिकचा फटका चुकलाय आणि बॉल लँड होईल कव्हर पॉइंटला. किती धावा मिळतील आपण पाहूया. आणि आता या 2 धावा मिळालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झालेली आहे स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्स या संघाची 1 फलंदाज बाद 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा अक्षित स्पोर्ट्स तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. हा जो सूर्यप्रकाश तुम्ही पाहताय ना तो जायला वेळ लागणार नाहीये. मग तुम्हाला ते अडचणीत जाता येईल. बघा ही हिंट आहे फक्त. 5:30 झालेत. सामना जर अंधारात गेला तर मग तुमची अडचण वाढू शकते. त्याचमुळे आपण वेळ जास्त घेऊ नका. ऑलरेडी तुम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. त्याचमुळे आता त्या गोष्टीची तपासणी तुम्ही स्वतःहून करा की तुम्हाला किती वेळ घ्यायचा आहे. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत. सूरज येत आहेत. पहिल्या षटकात चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलंय टीम अक्षित 11चं. पण असो, मागच्या वाईट गोष्टींचा विचार न करता, मागे काय आपल्या संघाविरोधात जे घडलंय त्या गोष्टींचा विचार न करता पुढे चांगलं काय करता येईल तो प्रयत्न केला गेला पाहिजे. तसं काय घडत नाहीये. आज दिवसभरामध्ये व्हाईट बॉल ची नोंद खूप जास्त केली आमच्या स्कोररने. त्याचमुळे ओव्हर रेट सुद्धा थोडासा वाढलेला आहे. धावसंख्या 12. पुन्हा एकदा षटकाची सुरुवात करण्यासाठी सज्ज होत आहेत सूरज. सूरजच्या या बॉलवर प्रहार करताना बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने पाठवला. आपला फटका 440 वोल्टचा झटका. मिळतील किती धावा पाहूया. 4 की 6. षटकार 6 धावा. थँक्यू. जोपर्यंत धरम मैदानाच्या आतमध्ये आहे विशाल स्वतःला प्रश्न विचारत राहील की का, कशाला आणि कसं. झेल सुटला तरी कसा. पण आता जे झालं ते विसरून जायचंय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण म्हणतो ना की शो मस्ट गो ऑन. तीच करायचंय अक्षित स्पोर्ट्स या संघाला. धरमच्या वतीनं षटकार आलेला आहे स्वराज्य स्पोर्ट्स या संघासाठी. 18 झाले. आणखीन एकदा वाढेल का पाहूया. वाढेल. बॉल वाईडलाच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. 19 झाले. पूर्णपणे कंट्रोल या डावावर आतापर्यंत स्वराज्य स्पोर्ट्स या संघाचा राहिलाय. आणखीन एक. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार तोच अप्रोच. पण आता कुठेतरी संध्याकाळचं सत्र. हवा नाहीये. अपोजिट विंड डिरेक्शन खेळण्याचा प्रयत्न न डरा. फलंदाज बाद. धरमचा खेळ संपला. थँक्यू.
डीजे शक्ती. धावसंख्या वाढतच होती, पण त्या धावसंख्येला गतिरोधक लावण्याचं काम गोलंदाजाने केले. आणि आता फलंदाज धरमचा खेळ संपलेला आहे. नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन अक्कू आलेले आहेत, म्हणजेच आकाश चव्हाण स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळते. दोन्ही संघाकडे बॅटर्सची फौज आहे, त्याचमुळे एक जरी फलंदाज बाद झाला, पुढचा फलंदाज चांगल्या अनुभवाने धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न करतो. पाहूया अक्कू कसे प्रयत्न देत आहेत. आणखीन एक डाऊन द लेग, इझी वाईड, एक्स्ट्रा रन, एक धाव वाढते. धावसंख्या 20 धावा, 2 फलंदाज बाद. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्स. नेक्स्ट बॉल, स्टेप आउट झाले, ऑन साइडला लॉफ्ट केलंय. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं अंतर कमी पडलं, बॉल जाईल डीप विकेटला. डबलचा कॉल कंप्लीट झालाय. तिसरी साठी प्रयत्न केला जात नाहीये, कारण या अगोदरच एक फलंदाज बाद झालाय आणि आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होणं पत्करणार नाहीये स्वराज्य स्पोर्ट्सला. 2 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 9 चेंडूत 22 धावा. प्रथम फलंदाजी करताना एक चांगली बाब, चांगली सुरुवात. चला आता बॅट वगैरे बदलायची काही गरज नाहीये. सूचना आयोजन समितीच्या वतीने क्रुशियल मोमेंट आहे, कारण आता प्लीज टाइम लिमिट वर लक्ष केंद्रित करा, थोडं फेअर करा. हो, यावेळेस बॉल हवेत आहे, चिप करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला झेल, क्षेत्ररक्षक पोचता राहिला. 2चा कॉल कंप्लीट. तिसरीसाठी प्रयत्न, थ्रो ऑकवर्ड आहे. 4थी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. एक चूक किती महागात पडू शकते. चिप शॉट खेळला होता, प्री डिसाइडेड होता अक्कूसाठी आणि त्याचा तो प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे. 4 धावा मिळतात मागच्या बॉलवर. 4ची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 26. प्रत्येक वेळा मोठे फटके खेळायचे नसतात. खाली क्षेत्राची निवड करणं, चिप शॉट जो वाटतो तितका सोपा नाहीये आणि तो चिप शॉट योग्य त्या झोन मध्ये खेळलेला आहे अक्कूने आणि आपल्या संघासाठी 4 धावा त्यांनी वसूल केल्या. चांगली 7 मार्मिकची आतापर्यंत मिळते अक्कूला. पुढचा बॉल, सूरज. जागा बनवायची होती पण बॉडी लाईन अटॅक गोलंदाज सूरजचा 1ला पुन्हा एकदा 2 मध्ये बदललेला आहे. जबरदस्त वेगानं त्या धावा कंप्लीट केल्या जातात. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 28 झाले. बघता बघता तो वेग मिळालेला आहे. आणखीन एक धाव मिळेल. 29 झाले. अजूनही काही दुसरं षटक संपत नाहीये. लांब लचक षटक राहिले. बॅट्सविंग आहे पण कनेक्शन नाहीये, इन्व्हॉल्वमेंट नाहीये बॅट आणि बॉलची. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल डॉट येतोय. धावसंख्या 29 धावा, 2 फलंदाज बाद. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्स 2 षटकानंतर 29. नवीन गोलंदाज वापरला जातोय अक्षित स्पोर्ट्स कडून. सैफ आहे. सैफ गोलंदाजीसाठी सैफ येतोय. पंचांच्या उजवीकडून सैफ स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला मार्मिक. खूप चांगल्या वेगानं बॉल हाताळला होता, तितक्याच वेगानं स्ट्रोक खेळलेला आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं राहिलंय पण आता गॅदर नाही झाला बॉल, त्याचमुळे 2 धावांना 3 धावांमध्ये बदललेला आहे. या डावामध्ये फलंदाजांचं संतुलन खूप चांगलं राहिलंय. मोठा फटका आपण जर पाहिला तर 1 आलाय, 1 षटकात 1 चौकार. बाकी डबलवर जास्तीत जास्त फोकस राहिलेला आहे. मधल्या काळामध्ये ट्रिपल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर स्कोर कार्ड बिझी ठेवण्याचं काम प्रत्येक फलंदाजाने केलंय. डॉट बॉल्स कसे कमी येतील त्यावर देखील ते लक्ष दिलं जाते फलंदाजांच्या वतीनं. पण यावेळेस बघा बॅकफुटला सरकत सर पंच केलंय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये. 2चा कॉल कंप्लीट. तिसरीसाठी प्रयत्न नाही केले जात. पण सर्व काही आपल्या पक्षात असल्याने
जास्त काही वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाज करत नाहीये. कदाचित ते धोकादायक ठरू शकेल. म्हणूनच ऑल इज वेल आतापर्यंत स्वराज्य स्पोर्ट्स हा संघाचा धावफलक दिसतोय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर आहे सैफ, 34 धावा धावफलकावर. बॅटची विकेट, बॉल मागे, विकेट किपर बिझी, सिंगल कंप्लीट होते. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते 35 धावा, 35. अजूनही 9 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ सैफ प्रयत्न करतात. ॲबिलिटी आहे सैफकडे, पण ती क्वालिटी सत्यात आणावी लागेल. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना बॉलला खेळलं गॅप मधून, डिक्लेरेशन झोन मध्ये मिळत आहेत या 2 धावा. धावसंख्या 37 झाले. सध्याच्या घडीला तर टॉप क्वालिटी फलंदाजांचीच दिसते. प्रत्येकाकडे ॲबिलिटी आहे, पण तुम्हाला ती दाखवावी लागेल. जर तुमच्याकडे प्रतिभा आहे तर मग ती लपवून का ठेवायची? संघाच्या हितासाठी ते एफर्ट्स द्यावे लागतील आणि तेच एफर्ट्स आताच्या घडीला सातत्यानं मार्मिकच्या वतीनं मिळालेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये जे काही अपूर्ण राहिलं होतं ते या सामन्यामध्ये प्राप्त केलेलं आहे. चांगले स्ट्रोक्स ज्यांच्याकडे आहेत ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुद्धा धावसंख्या 39 झाले. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला 39. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. एलिव्हेशन इतकं दिलं की बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना स्वराज्य स्पोर्ट्स हाडापॅकर संघाची धावसंख्या 41, 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. चला चला अक्षय स्पोर्ट्स घाई करा. पुढची 4 षटकं जी दुसऱ्या डावातली आहेत ती देखील महत्वाची आहेत. जितकी महत्वाची ही पहिली 4 षटकं आहेत आणि पहिल्या 3 षटकांवर पूर्णपणे अधिराज्य राहिलेलं आहे हाडापॅकर स्वराज्य स्पोर्ट्स या संघाचं. 41 बनवलेत. शेवटचे 6 बॉल्स. बॉलिंग ट्रॅकवर राज येत आहेत. स्वराज्य या संघासमोर आव्हान ठेवण्यासाठी हलक्याने बॉलला प्लेस केलेलं आहे. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये नाही आहेत. यष्टिरक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अक्कू सातत्यानं कॅप्टन्सी निभावत असताना स्वतःकडे जे कॅलिबर आहे ते पेश करतायत. मैदानाच्या आतमध्ये पेशन्स आणि अटॅक यांचं संतुलन आतापर्यंत योग्य राहिलेलं आहे. आता अटॅक करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. क्रिस बॉक्सच्या मागे सरकून ऑन साइडला स्क्वेअर लेगला टार्गेट करायचा प्रयत्न यशस्वी नाही राहिला. चांगली सुरुवात या षटकाची गोलंदाज राजच्या वतीनं झालेली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. पुढचे 4 बॉल खूप क्रुशियल आहेत अक्षय स्पोर्ट्स साठी. लॉफ्ट केले, बॉल गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक दूर, डीप मधून पुढे येईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल कंप्लीट झाला. तिसरीसाठी प्रयत्न केले जातात पण आता धोकादायक ठरेल अकूसाठी. अकू होत आहेत बाद. धावचीतच्या स्वरूपात धक्का तिसरा स्वराज्य स्पोर्ट्स. नवीन बॅटर ध्रुव मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. उद्या निधी दिदींचा वाढदिवस आहे आणि उद्याच 10व्या पर्वात नवीन काय ते सरप्राईज आपण रिव्हील करणार आहोत. उद्या अंतिम दिवस या 9व्या पर्वाचा. प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था. फोर्स केलाय बॉलला, लॉंग ऑन, थोडासा पुढे होता, त्या संधीचा उचलला फायदा पण बॉल सीमा रेषेच्या बाहेर काय गेला नाहीये. फटका चांगला सजवला होता पण या ठिकाणी मिळतात फक्त 3 धावा. 3 ची वाढ धावसंख्या पोहोचते 48 धावा, 48 रन्स ऑन बोर्ड. हे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. राज यांच्या षटकात फलंदाज बाद झालाय. शफल झाले होते, सरकले ऑफ स्टंपच्या बाहेर पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झालाय. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 49 झालेली आहे. पुढचा बॉल
दाखवलाय दम, तो दम नाही लागला, ताकद कमी पडली. पुन्हा एकदा हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न चुकला. फलंदाज ध्रुवचा खेळ संपला. शेवटचा बॉल. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला शिवम. शिवम ज्याच्या नैसर्गिक अंदाजाने नेहमीच धावफलक पुढे सरकतो, पण आता या शेवटच्या षटकामध्ये यश मिळालेलं आहे. अक्षित 11ला 50शी ओलांडली गेली नाही, पण टार्गेट सेट झालेलं आहे 50. 24 चेंडू 50 धावा चेस करायच्या आहेत टीम अक्षित 11ला. छोटासा ब्रेक घेऊया आणि पुढचा डाव जसा सुरू होईल अपडेट्स ऐकूया सुमित बने यांच्याकडून. आजच्या महत्वाच्या सामन्याच्या सेकंड इनिंगचे धन्यवाद. हा माणूस भला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला. हे जनतेचा है तो मतवाला, लाखात एक नेताला भला, लाखात एक नेताला भला, लाखात एक नेताला भला. आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाग, ज्याच्या नावात आहे. क्या बात आहे. आज खुश खबरवर खुश खबर. 2 बॉल 2चा मॅच होता पालनापाड्याच्या मैदानावरती. अनिकेत बुमटेने तो बॉल मिस केला फ्रीडचा, परंतु 1 बॉल 2 आणि त्या 2 रन काढले आणि सिद्धिविनायक संघ आलाय टॉप 3 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन श्री सिद्धिविनायक तर आलाय. चंद्रपाड्याचा एक संघ बाकी आहे, अभी नाही तो कभी नाही. स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा हाडा पॅकर संघ पाहायला मिळतोय. आज ती चुरस ती फाईट दाखवायची आहे ना, तर हा मॅच क्लायमेट पडलाय, परंतु हृदयामध्ये असलेले ध्येय कोणाचे पडलेले नाही आहेत. समोर सूरज आहे. सूरज जरी आता मावळता असला ना, तरी हा उगवता सूर्य हवाय जो बॅटिंगला आलाय. सूरज मेहता आणि एका साईडला विनीत पाटील. 50 धावा या क्लायमेटमध्ये चेस करणं भरपूर अवघड असतं, म्हणून पहिल्या दिवशी स्वराज्य संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता ना, तिथे तो निर्णय चुकीचा होता. आज मात्र अक्षित 11ने टॉस जिंकून फिल्डिंगचाच निर्णय घेतलाय आणि तो चुकीचा आहे की बरोबर हे ठरवण्याकरता येणारे 24 बॉल आणि 24 मध्ये पाहिजे 50 धावा. आकाश चव्हाण, धरम भोईर, अक्षय माडकर यांनी पाहिलेलं आज स्वप्न पूर्ण होईल की ते हा मॅच घेऊन जाईल. सूरज 1 मॅन शो, अनेक मॅचेस जिंकवल्यात, अनुभव आहे अंडरम क्रिकेटचा आणि विनीत पाटील या स्पर्धेमध्ये चमकलाय. येणारे 24 बॉल 50ची गरज. रोमहर्षक मॅच, चित्त थरारक मॅच, हाय व्होल्टेज मॅच, बिग बॅटल अँड बिग फाईट. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर बंटी. कोण वाजवेल घंटी, बंटी की सूरज? सूरज वाजवेल घंटी. येणारे 24 बॉल 50ची गरज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने. हेच क्रिकेट पाहिजे आहे, या प्रकारचा फील्डवर्क पाहिजे आणि पहिल्या बॉलवरती एक. सुमित बने जॉईन झालेत आमच्या जोडीला. काय म्हणाल, एकंदरीत जबरदस्त मॅच. नक्कीच अक्षय सर, संपूर्ण प्रेक्षक वर्गाला पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल का? 24 बॉल आणि टोटल 50 धावा करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक बॉलला 2 धावा करणं गरजेचं आहे.
आणि नशिबाची जर साथ असेल तर वाईट अतिरिक्त धावा. दुसरा चेंडू फेस करताना अतिरिक्त धाव जशी आता मी चर्चा केली आणि वाईट आलाय. नक्कीच चर्चा केली तर खर्च होईल आणि कॉमेंटेटर कधी कधी जे बोलतात ना 9 पैकी 10 गोष्ट 10 पैकी 9 गोष्ट ते खरे होतात. वाईट बोलला तर वाईट, एखादा विकेट बोलला तर विकेट येतो, चौकार बोलला तर चौकार. इथे पाहूया किती धावा येतील. 2 रन 1 बॉल वरती. फुल टॉस बॉल ग्राउंडच्या बाहेर गेला तर नो बॉल. आणि तेच पाहिले इथे हा नो बॉल. खराब 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 गोलंदाजी होते. 1 बॉल 3 धावा. काही गरज नाही एक्स्ट्रा एफर्ट लावायची गोलंदाजाला. कोणतेही नवीन करण्याची गरज नव्हती. जे सातत्यानं मी मागील 3 मॅच मध्ये केलं आणि तेच मला करायचं होतं, परंतु कुठेतरी फुल टॉसचा बॉल आणि नो बॉल मिळालाय आणि त्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा हलकासा पुश करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. बंटीला कोणतंही वेगळेपण करण्याची गरज नाहीये. मी सातत्यानं 3 षटकं टाकलेत. 3ही मॅच मध्ये तोच लेंथ असेल, तीच लाईन असेल आणि ती लाईन जर ठेवली तर मी संघाला ठेवू शकतो माझ्या या. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरती आलाय. पुन्हा एकदा आपल्या टप्प्यावरती आलाय. आपल्याकडे क्रेडिट किती आहे ना सर, त्याच्यावरती आपण डेबिट ठरवायचंय. म्हणजे गोल्डन रूल, अकाउंटचा गोल्डन रूल. डेबिट वॉज कम्स इन, क्रेडिट वॉज गोज आउट. आणि त्याच प्रकारे इथे धावा देतात देखील आणि बॉल डॉट देखील होतोय. फटका अप्रतिम आहे. फिल्डर येतोय धरम. त्या ठिकाणी मात्र रियाज शेख चेंडूला गॅदर करेल. फेकी येईल आणि थोडा बॉल हातातून सुटला ना तर मॅच सुटायला टाइम लागणार नाहीये. इथे 3 धावा येत आहेत आणि धावफलक 3नी पुढे येईल. टीमची धावसंख्या 8. ज्यावेळी बॅटिंग करत होताना स्वराज्य चंद्रपाडा संघ अशा प्रकारच्या चुका अक्षित 11नी केल्या आणि ते चुका का झाल्या तर कधी कधी लक फॅक्टर देखील फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये चंद्रपाडा संघाचा लक दिसला म्हणूनच इतक्या धावा झाल्यात. परंतु आता पाहूया सूरज करता हा बॉल. हो हो काय बॉल टाकलाय. आणखीन एक बॉल डॉट. 5 बॉल. नक्कीच याच लेन्ससाठी आणि याच बॉलसाठी या टप्प्यावरती ओळखला जातो बंटी. आणि म्हणूनच कर्णधाराने बेफिकीर पहिलं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. कोणता तरी मोठा धक्का बसेल का. पॉइंटच्या दिशेने हलकासा पुश केलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. पुश करो खुश रहो आणि तो जेंटल पुश आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच जो रन रेट मेंटेन करायचा होता 12-50चा तो आता ऑटोमॅटिकली रिक्वायर रन रेट वाढत जाणार आहे. 10 रन झालेत फलकावरती. येणारे 18 बॉल. 18 बॉल मध्ये 40 पाहिजे. 13.33चा आस्किंग रिक्वायर रन रेट. अंडरम क्रिकेटमध्ये 13 धाव्यात इतक्याही छोट्या नाही आणि मोठ्या नाही, कारण की सातत्याने 1 ते 2 वाईड येत आहेत. म्हणूनच या मॅच मध्ये ट्विस्ट शेवटच्या बॉल पर्यंत आहे. विनीत वरती जिम्मेदारी आहे. लेफ्टीचा ऍडव्हान्टेज काय तर वाईट जास्तीत जास्त लेफ्ट हँडेड बॅटरला मिळत असतो आणि विनीतने जे 2 बॉल छेडलेत ना ते वाईट बॉल चेस केले होते. म्हणून कुठला बॉल चेस करायचा आणि कुठला बॉल चेस नाही करायचा याही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 18 बॉल 39चा मॅच. त्या ठिकाणी शिवम आहे. चुकी करतोय. चुकीला माफी नाही आहे. 2 धावा. 2 धावेला कन्वर्ट केले. 3 धावेमध्ये फेकी खराब. बॅकअप नसलं तर लवकर पॅकअप या अनेक वेळा पाहिले आणि इथे या 3 धावा. म्हणूनच या 3 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 13. 3-13 कोणाचे वाचतील आज. नक्कीच दोन्ही साईडला प्रेशर रिलीज होतोय. एका बॉलवरती वाढत वाढत जाणार तो दडपण आहे आपल्याला पाहायला मिळते. हृदयाचे ठोके वाढत जाणार आहेत. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा हलकाचा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. बॉलरने चुकी झाली. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने देखील चुकी झाली. ही एक धाव मात्र विजयापासून दूर घेऊन जाईल. आज दिवसभरामध्ये जे स्पर्धेमध्ये जे एफर्ट दिलेत कुठेतरी दूर घेऊन जाईल. धरम भोईरची चुकी आहे, कारण की बॉलचा अंदाज तुम्हाला माहिती पाहिजे. या ग्राउंड वरती तुम्ही सातत्याने खेळताय, प्रॅक्टिस करताय, कुठे बॉल उडतो कुठे बॉल खाली जातो. धरमकडून ही अपेक्षा नव्हती. 4 धावा. 4 धाव्याने धावफलक वेगाने पुढे येत आहे. टीमची धावसंख्या 17 म्हणजे खतरा. सध्या खतरा बनलाय सूरज मेहता. धावा अशा काही करतोय की सातत्याने धरम मिसफिल्ड करतोय. पाहता पाहता 2 धावा आणि 2च धावसंख्येवरती समाधान. सूरज कडून
काहीशी चुकी झाली मला वाटते विनीत पाटील आणि वन शॉट. हा एक रन नुसता वन शॉटचा नाही आहे तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देखील टाकतो की इथे गोलंदाजाला एक ऍडव्हान्टेज असतो. इथे एक धाव आल्या म्हणजेच त्याने केलेला कमबॅक आणि चुकी बॅटरने केले म्हणजे बॅटर कडून चुकी होते. टीमची धावसंख्या 18. नक्कीच निसर्गाने दिलेला सूरज डुबत चाललाय परंतु मैदानावरचा सूरज मात्र उगवत चाललाय. एक आपल्या संघासाठी 2-2 धावा जोडून आपल्या संघाला आज दिवसभराची मेहनत पणाला लावताना सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा पुढच्या ट्रॅक वरती हलकासा पुश केला, एकदा मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा मोह रोकेल का? एका धावेवरती समाधान मानतोय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन आहेत 19 धावा. हे 2 बॉल फार महत्वाचे. हे 2 बॉल इम्पॅक्ट टाकतील विनीत वरती की समोरच्या संघावरती. बॅटिंग वाला संघ इथे 2 बॉल मध्ये 4, 5, 6 किती धावा घेईल हे इंटरेस्टिंग असेल रिक्वायर रन रेटच्या दृष्टिकोनातून. इथे धावा रोखतील की धावा येतील. बस फटका अप्रतिम आहे. आकाश चव्हाण, ओ काय घडलंय? लेट सी अंपायर डिसिजन. अक्षय पाटीलने इशारा केलाय, दर्पण म्हात्रेने इशारा केलाय, कॅच कॅरी केलाय, विकेट डाऊन. अप्रतिम कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, फटका खेळलाय, वेगाने फटका आला नाही. आकाश चव्हाणने हा कॅच कॅरी केला, त्यानंतर हातातून बॉल सोडला. अप्रतिम प्रेझन्स ऑफ माइंड. कॅच ऑफ द मॅच. अप्रतिम कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, हेच दाखवून दिले आकाश चव्हाणने. हॅलो, सुंदर अशा झेल टिपला गेलाय. दूर राहिला होता कॅच पासून. नक्कीच सुंदर असा. आता मात्र मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आलाय. एक विकेट मात्र गेले आणि या विकेट नंतर आता मात्र डगआउट थोडासा दबाव येईल बॅटर वरती. सूरज देखील आपली बाजू टिकून धरले. पण एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती व्हाईट बॉल होता परंतु त्याला आता एक धावेमध्ये रूपांतर केलंय. नक्कीच एका धावेने धावफलक पुढे येईल. 20 धावा. वाईट बॉल चेस केला आणि नक्कीच काही कॉमेंटेटर आहे ते नेहमी सांगत असतात की बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि बाहेरून येणाऱ्या चेंडूला कधी छेडू नये, त्याचा परिणाम वेगळा असतो. हा बाहेरचा बॉल छेडला गेला आणि नक्कीच इथे मात्र एक धाव येते. या एका धावेने धावफलक 20 धावा. आज संपूर्ण दिवसामध्ये जर स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडामध्ये इम्पॅक्ट कोणी टाकला असेल ना ॲज अ बॉलर म्हणून तर अक्षय माडकर याचं नाव आवर्जून घेतलं जाईल. मग समोर भावेश पुणेकर होता, चांगले चांगले बॅटर होते, त्यांना खडे खडे खेळवलं होतं असं अक्षय माडकर. नाईट वॉचमॅन आणि नाईट ज्यावेळी संध्याकाळचं सत्र होते त्यावेळी हे ग्राउंड त्याच्यासाठी लकी आहे. आणि आज मला वाटते नाईट वॉचमॅनची भूमिका त्यांची नसेल परंतु भावेश पुणेकर त्याला नक्कीच सपोर्ट करेल. त्यांना पराभव केले परंतु आज ती ट्रॉफी पाहिजे ना. तर अक्षय माडकरची ही गोलंदाजी जर चालली ना तर हा मॅचचं चित्र जो आहे ना तो वेगळा पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल मध्ये 30 ची गरज. 15चा आस्किंग रिक्वायर रन रेट म्हणजे एक बाउंड्री खेचावी लागेल. पुढचा बॉल, हो यावेळी वाईट बॉल. यावेळी खराब बॉल जेव्हा टाकताना दबाव स्वतःवरती ऑटोमॅटिकली. स्ट्राईकला कोण आहे मागील मॅच मध्ये 3 बॉल वरती 3 षटकार ठोकणारा मिस्टर शुभम. शुभ संकेत आहे की अशुभ आहे? फुलटॉस बॉल, पायावरचा बॉल, स्क्वेअर लेगला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सध्या कंप्लीट आणि 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते 23च्या घरात. चालू ठेव ना माईक. पहिलाच चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर पुन्हा एकदा टप्प्यावरती आलाय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू हलकासा पुश केला, तिथे बंटी सुंदर असा क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करतो. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा सूरज. 24 धावा फलकावरती. 26 ची गरज. येणारे बॉल आहेत 10 मध्ये पाहिजे 26 धावा. मोठा फटका आहे. चेंडू हवेत, कॅच घेऊ का नको या दुविधा माइंड मध्ये. फेकी येईल. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेनंतर काय घडते? अक्षय माडकर चुकी करतोय. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या डिक्शनरी मध्ये. चुकीला माफी नाही आणि इथे लगेच 3 धावा कंप्लीट. 3 धावसंख्येने धावफलक 3 बॉल 27 धावा. 23 ची गरज 9 बॉल मध्ये.
चुका होत आहेत सातत्यानं. एक एक धाव खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा हा ट्राय केलाय स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र पोहोचतोय. दुसरी धाव देखील पूर्ण. सुंदर असं. चुकीला माफी नाहीये आणि माफी नसेल तर ही चमचमणारी ट्रॉफी देखील नाहीये. जबरदस्त बॉल फेकून झाले 4 बॉल. रन आहेत 29. 8 बॉल 21. हे 2 बॉल मॅचचे टर्निंग पॉइंट बॉल असतील. इथे धावा पाहिजे आहेत बॅटिंग वाल्या टीमला. मोठा फटका खेळलाय मिड ऑनच्या दिशेने. रियाज शेख येतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. आरामात 2 धावा कंप्लीट. दोन्ही बॅटर दमलेत परंतु आता दमून चालणार नाही आहे. इथे संघाला ट्रॉफी पाहिजे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये धावा पाहिजेत. अक्षय माडकरचं हे महागडे षटक. आतापर्यंत एकही बॉल डॉट आलेला नाहीये. 31 रन. 7-19 ची गरज. स्पर्धेत टिकून राहायचं तर मोठा फटका येईल का? प्रयत्न केला होता. दिशेने जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. दुसरं स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक जाते आता सूरजच्या दिशेने. उर्वरित 6 बॉल आणि 17 म्हटलंय तर खतरा. परंतु आता कोणत्या टीमला खतरा होईल येणारे पुढचे 6 चेंडू सांगतील आणि 10 मिनिट्स. 6 बॉल 17चा मॅच आणि या मॅच मध्ये पूर्ण खतरा. सुरुवातीला रिक्वायर रन रेट 12.50चा तो 13चा झाला. 13 वरून आता डायरेक्ट 17 वरती आला. त्याचं कारण आहे की कॅल्क्युलेट जो क्रिकेट खेळायचं होता ना त्या प्रकारच्या धावा आल्या नाही. परंतु 6 बॉल 17 ऑन स्क्रीन पाहू शकता JTC लाईव्ह वरती की सनसेट दाखवला जातोय. अप्रतिम कॅमेरा वर्क मिस्टर समेश मोरे. 6 बॉल 17चा मॅच. रियाज शेख आणि सूरज दमलाय परंतु त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ती पॉवर आहे, ती ऊर्जा आहे. आणि रियाज शेख एक मॅच विनर गोलंदाज आहे. 6-17चा मॅच. पहिला बॉल रियाजचा. 6 बॉल 17ची गरज. खराब बॉल आणि इथे नॉट आउटचा इशारा. वाईट बॉल. दगदग हृदयामध्ये झालंय. दगदग अंपायर वरती आहे आणि इथे पाहिलं ना तर हा वाईट बॉल मॅच टाईट करतोय. 6-16. नक्की सुरुवात केली वाईटने. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल का? हा डॉट बॉल जर आला तर मॅच मध्ये आहे आणि पुन्हा एकदा सुरुवात केली वाईटची. क्या बात आहे. इथे मात्र वाईट अँड वाईट मॅच टाईट. रियाज वाईट गोलंदाजी करतोय. 15ची गरज. 6 मध्ये 15. मॅच अजूनही संपलेला नाही आहे. सूरज आहे तर मुमकिन आहे. पुढे जाऊन खेळलाय अक्षय माडकरच्या वरून. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. डिक्लरेशन झोन मध्ये या 2 धावा येत आहेत. येणारे 5 बॉल आणि 5 मध्ये 13 पाहिजे. म्हणजे 5 बॉल मध्ये 2-3 धावा आलेल्या नाही ना तर चौकार षटकार मारावा लागेल. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. 5 बॉल आणि 13. प्रेक्षक वर्गाला एकदा जर सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. हाताची घडी खोलावी लागेल. 5 बॉल आणि 13 धावा. पैसा वसूल मॅच या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या भेटीसाठी आले. 5 बॉल 13 मैदानामध्ये असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सूरज डुबता सूरज एका साईडला आणि मैदानामधला सूरज एका साईडला. फटका सजवण्याचा प्रयत्न चुकलाय. एकदम पूर्ण मला वाटतं डिक्लरेशन झोन मध्ये जातोय. चुकला तर हुकला तर चुकला आणि त्याच गोष्टी घडतात. येणारे 4 बॉल 12. जरी नाही ना वारा तरी धावा होऊ शकतात. या 12 पलटवार करावा लागेल. असं नाही की षटकार जात नाही, असं नाही की चौकार जात नाही, असं नाही की धावून धावा होत नाही. होऊ शकतात. मी करेन तो आत्मविश्वास दाखवावा लागेल. रियाज शेख जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल. मोठा फटका म्हणजेच घातक ठरेल. इथे हा विकेट नाही गेलाय तर मी म्हणेन इथे हा मॅच गेलाय की काय असंच वाटू लागलंय. 3 बॉल वारा. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सूरजला परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 3-12चा मॅच. ही कॅच नाही तर मी म्हणेन मॅच जिंकले. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा क्रिकेटचा खेळ म्हणजेच अनिश्चितीचा खेळ मानला जातो. ना भूतकाळ ना भविष्यकाळ. हा वर्तमान मध्ये खेळणारा हा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हाला लागलेला नाद म्हणजेच क्रिकेट असं म्हटलं जातं. आयुष्यभरासाठी रंग भरण्यासाठी कोणता तरी एक नाद असावा आणि आज तुम्हा आम्हाला लागलेला जो नाद आहे तो क्रिकेटचा खेळ. समीकरण मैदानामध्ये असं झालंय. 3 बॉल आणि 12.
शुभम मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि शुभमने 3 षटकार मागील मॅच मध्ये ठोकलेत. तो सिंगल डबल वरती केलतोय. 3 बॉल 12ची गरज. विशाल आलाय. विशाल हृदय आहे का विशालचं? संध्याकाळचं सत्र आहे. रियाचा हा बॉल खराब बॉल तर आहे. रनआउटची संधी. वाईट बॉल येतोय. विकेट जातोय. रनआउटची संधी येते. बऱ्याच घटना घडतायत. 3-11चा मॅच. दडपण दबाव दबाव झालाय. दोन्ही संघांच्या हृदयाचे ठोके वाढतात. मी असं म्हणेन ज्याला हृदय विकाराचा आजार आहे त्यानं ही स्पर्धा बघायची नाहीये. 3 बॉल आणि 11 धावा. डबल एक्का. पुन्हा एकदा 3-11. पुढचा बॉल मोठा फटका आलाय का? त्या ठिकाणी सेफ हँड मार्मिक आहे आणि मार्मिक कोणती चूक करणार नाहीये. काय लाजवाब कॅच. हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय? 2 बॉल 11चा मॅच. रियाजला फक्त आपलं माइंड शार्प ठेवून ज्या टप्प्यावरती गोलंदाजी केले त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 2 बॉल 11 आणि अक्षित 11 बॅकफुटला का गेलाय तर शुभमला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला ठेवलंय. ज्याने 3 षटकार मागील मॅच मध्ये सलग ठोकले त्याला स्ट्राईक रोटेट तुम्ही केली नाही ना, तर क्रिकेटमध्ये हेच आपण सांगत असतो की स्ट्राईक रोटेशन मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये आहे आणि इथे सातत्याने विकेट जात आहेत. 2-11चा मॅच. 2 बॉल 2 षटकार बॅटरच्या बॅट मधून येतील का? त्याचा बोल बॉला पुढच्या 365 दिवस होईल. 2 बॉल आणि 11 धावा. बॅटर तयार. रियाज तयार. पुन्हा एकदा उडवलाय परंतु दुरी नाही आहे. झेल देखील टिपलाय. सुंदर. पहिला अटेम्प्ट होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय आणि मॅच देखील पकडले. आणि आज जर लक फॅक्टर पाहिला ना तर स्वराज्य स्पोर्टच्या बाजूने आज चुकीच्या गाडीमध्ये बसले ना तरी बरोबरच्या ऍड्रेस वरती जातील. ही मेहनत आहे. ही ताकद आहे. ही युनिटी आहे आणि हे स्वप्न पाहिलेले आहे. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तोंडातला घास हिसकावला होता. चुका घडल्या. तिथून एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली आणि नवनवीन खेळाडूंच्या संचाने इथे उंबरट्यावर आहे. 99% मॅच त्यांच्या बाजूने आहे. 1% असतो ना क्रिकेटमध्ये ते 1%वरती मॅच. एखादा नो आला तर षटकार चौकार. टॉस जितो मॅच जितो हे समीकरण पाहिले. 1 बॉल 11चा मॅच. मॅच स्वराज्य 11 हाडा पॅकर चंद्रपाडा संघाने बाजी मारले आणि दुसरा संघ आहे जो क्वालिफाय झालाय टॉप 4 मध्ये. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. डिझर्व करते ही टीम. प्रत्येकाने पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालंय आणि हा संघ आलाय टॉप 4 मध्ये. अभिनंदन. कॅमेरामॅनला विनंती करेन की स्टेजवरती आपण कॅमेरा फिरवायचा आहे. या ठिकाणी चॅम्पियन क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष, आदिवासी क्रिकेटला ज्यांनी पुढे आणलं, अनेक क्रिकेटमध्ये ज्यांनी शिस्त लावले, नियमांचा चांगला भरडा तुम्हाला पाहायला मिळतोय. सर शिवाजी भुरे साहेबांचा यथोचित विशेष सन्मान. चॅम्पियन क्रिकेट यंदा पाहताय. शिवाजी भुरे विद्यमान अध्यक्ष आहे चॅम्पियन क्रिकेटचे आणि चांगली शिस्त आणि आपल्या गावातील कॉमेंटेटरला देखील चांगली संधी, पंचांना संधी दिली जाते चॅम्पियन क्रिकेटमध्ये. म्हणून शिवाजी भुरे आपले आभारी आहोत आणि त्यांचा यथोचित हा विशेष सन्मान, मान सन्मान हा केला जातोय. जबरदस्त. हाडा पॅकर संघ जिंकलाय, क्वालिफाय झालाय टॉप 4 मध्ये आणि ट्रॉफी लागू झाले. अभिनंदन. शिवाजी भुरे साहेबांचा यथोचित विशेष सन्मान करतोय. माई